पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्या राजेखान जमादार यांना अटक करून शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख पदावरून हक्कलपट्टी करावी असे निवेदन बुदरगड पत्रकार संघटनेकडून बुदरगड पोलीस ठाण्याला देण्यात आले। शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्याकडून पत्रकार यांना मारहाण केल्याप्रकरणी बुदरगड पत्रकार संघटनेकडून बुदरगड पोलीस ठाण्याला निवेदन राजेखान जमादार यांची जिल्हा प्रमुख पदावरून हक्कलपट्टी करावी व त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले। शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार व त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी मुरगुड येथील एका पत्रकारास गुरुवारी सायंकाळी मारहाण केली। बातमी छापल्याच्या रागातून हे कृत्य केले असून याबाबत मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला। मुरगुड येथील गणेश मंदिर चौकात पत्रकार प्रकाश तिराळे हे दुचाकीवरून जात असताना राजेखान जमादार यांनी अडवले। बातमी का छापली अशी विचारणा करत शिवीगाळ केली। यावेळी त्यांच्या चालक व एका कार्यकर्त्याने पत्रकार तिराळे यास धरून ठेवले। जमादार यांनी पश्चिमुखात भडकावली। त्यानंतर तिराळे यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला। यावेळी सह्याद्री लाईव्हचे नितीन बोटे, लोकमतचे शिवाजी सावंत, बुदरगड टाइम्सचे सुभाष माने, पुढारी DY देसाई, पुण्यनगरी BK कवडे, शिवाजी खतकर, तरुण भारतचे अनिल कामीरकर, महासत्ताचे संदीप दळवी यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते। तसेच कोल्हापूर येथेही कोल्हापूर प्रेस क्लब व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र 9 कोल्हापूर।